नमस्कार, मी बालाजी खंडागळे, सामाजिक कार्यकर्ता कळम. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना अशी विनंती आहे की शेतकरी कर्जमाफीच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तमाम भोजनाच्या महामंडळाचे 31 मार्च 2025 पर्यंतचे सर्व कर्ज माफ करून या महामंडळाला पुनर्जीवित करणे व या महाराष्ट्रातील बहुसंख्य तरुण वर्गांना या महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या योजनेला भरीव निधी देण्यात यावा अशी आमची सर्व भोजन बांधवाची इच्छा आहे. तरी महात्मा फुले मागासवर्गीय आर्थिक विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग आर्थिक विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त विकास महामंडळ, वसंतराव नाईक वित्त विकास महामंडळ, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ या सर्व महामंडळाचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब, माननीय अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांना तमाम बहुजन बांधवाच्या महाराष्ट्राच्या वतीने विनंती करण्यात येते की शेतकऱ्याची कर्जमाफी जशी द्याल तशीच या महाराष्ट्रातील बहुजन तमाम महामंडळातील सर्व समाजातील तरुण वर्गाची कर्जमाफी द्यावी, नाही तर आम्ही महाराष्ट्रभर आंदोलन करू. व तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या महामंडळाला शासनाने फक्त 100 कोटीची थकामी घेऊन त्या महामंडळाची चेष्टा लावलेली आहे. तरी मातंग बांधवांनो, जागे व्हा. 100 कोटीमध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्याला फक्त 100 कोटीची थकामी मिळालेली आहे. 500 कोटीची थकामी मिळेपर्यंत आपण ही करू. सर्व महाराष्ट्राच्या भोजन बांधवाला विनंती आहे.